आज मी पनीर 65 ही साऊथ इंडियन डिश बनवली आहे। किती सुंदर दिसत आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते। ही साऊथ इंडियन डिश आहे, त्यामुळे यामध्ये सगळेच मसाले पडतात। चला तर माझ्या किचनमध्ये। नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार। माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पनीर 65 बनवणार आहोत। यासाठी मी 100 ग्रॅम पनीर घेतला आहे। याचे आपण आपल्या आवडीप्रमाणे चौकोनी तुकडे करून घेऊ। पनीरचे क्यूब करून घेतले आहे। आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता। यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा मीठ। पनीर आपण टॉस करून घेऊ। आता याला कॉर्नफ्लोअरचे कोटिंग करून घेऊ। यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर वापरले आहे। परत आपण टॉस करून घेऊ। अर्धा चमचा परत मी कॉर्नफ्लोअर घालत आहे। 5 मिनिटं आपण झाकून ठेवू। 2 चमचे मी दही घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ चवीनुसार, अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर, ज्यामुळे दही फाटणार नाही। मिक्स करून घेऊ। याची आपण एक स्मूथ स्लरी बनवून घेऊ। दही जास्त आंबट घेऊ नका। ही एक साऊथ इंडियन डिश असल्यामुळे यामध्ये जवळजवळ आपले सगळेच मसाले पडतात। आता आपण गरम तेलामध्ये हाय हीटवर पनीर तळून घेऊ। पनीर जास्त लाल पण होऊ द्यायचे नाही आणि कमी पण तळायचे नाही। हे बघा किती सुंदर रंग आला आहे। उरलेले पनीर पण मी आता तळून घेते। पनीरला टाकल्याबरोबर झारा लावायचा नाही, त्यामुळे पनीर तेलामध्ये फुटतो। आता आपण हे पनीरचे तुकडे काढून घेऊ। कढईत 2 चमचे तेल घालून घेऊ। यामध्ये 1 चमचा चिरलेला लसूण आणि अर्धा चमचा चिरलेला अद्रक घालून हाय फ्लेमवर परतून घेऊ। 2 मिरच्या उभ्या कापलेल्या, साऊथ इंडियन डिश असल्यामुळे भरपूर कढीपत्ता, चिमूटभर हिंग घालून घेऊ। 1
मोठा कांदा आणि 1 मोठी शिमला मिरची मी अशी कापून घेतलेली आहे मोठी मोठी, आणि यामध्ये आपण हे घालून घेऊ. मोठ्या गॅसवरच ही सगळी प्रक्रिया करायची. 1 चमचा शेजवान सॉस आणि 1 चमचा टोमॅटो सॉस आपण घालून घेऊ. दोन चमचे आपण यामध्ये पाणी घालून घेऊ, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. आता यामध्ये सुके मसाले घालू आपण. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि पाऊण चमचा गरम मसाला. चवीनुसार मीठ बेतानेच घाला. दह्याची स्लरी घालून घेऊ. छान मिक्स करायचे. दोन चमचे परत पाणी टाकून घेऊ. छान सॉस तयार झाला आहे. सुगंध पण खूप दरवळत आहे. रंग बघा किती सुरेख आला आहे. यामध्ये आपण आता हे पनीरचे तुकडे टाकून घेऊ. सगळी प्रोसेस मोठ्या गॅसवरच करायची. कोथिंबीर घालू. पनीर 65 तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की बनवून बघा. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा. तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी हवी आहे ते मला कमेंट करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.